नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज छान असा रताळ्याचा हलवा बनवणार आहे। एकदम छान असा होतो। हे रताळे 10 दिवसापूर्वी आणलेले होते, पण माझं काही करणं झालं नाही, म्हणून मी इथे आता आज करत आहे। इथे रताळी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जेवढे साल काढता येईल तेवढे मी काढून घेतलेले आहे आणि नाही घेतले तरी पण चालू शकतं, पण एवढे फ्रेश नव्हते म्हणून मी याचे साल काढून घेतले आहे आणि जाड किसणीने इथे किसून घेणार आहे। याप्रमाणे सगळे रताळे किसून झालेले आहेत। आता एका कढईमध्ये 2 चमचे हे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। 1 चमचा घातला तरी पण चालू शकतं आणि तूप छान असं तापल्यानंतर त्यामध्ये थोडेसे बदामाचे तुकडे मी घातलेले आहेत आणि छान असे हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि तळून झाल्यानंतर त्यामध्ये हा जो रताळ्याचा किस केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। आता तुमच्याकडे जर रताळे नसतील तर तुम्ही इथे बटाट्याचाही वापर करू शकता, त्याचाही हलवा खूप छान होतो। तर आता हे सर्व हलवून देऊन यावर झाकण ठेवायचं आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। झाकणामध्ये जे वाफेचं पाणी तयार होतं ते या किसामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, कारण हा किस जो आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे वाफेवरच। आणि परत आता झाकण ठेवून द्यायचं आहे। आता झाकण काढून परत एकदा हलवून द्यायचं आहे आणि हा किस शिजला आहे की नाही ते चेक करायचं आहे। आता इथे हा किस जो आहे तो शिजतच आलेला आहे, हे पाहू शकता इथे। आता इथे 1 वाटी साखर ही मी घातलेली आहे आणि ती न हलवताच त्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आहे। आता झाकण काढून घ्यायचं आहे 2 मिनिटांनंतर आणि आता ही जी साखर आहे ती निम्मी विरघळली आहे आणि आता हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आवडीनुसार विलायची पावडर घालायची आहे, आवडत असेल तर घालू शकता आणि व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे आणि 1 वाफ येऊ द्यायची आहे। साखर इथे छान विरघळली आहे। आता हा जो किस आहे तो तुम्ही असाही खाऊ शकता, पण मी थोडंसं इथे 1 वाटी दूध घालून हा त्या दुधामध्ये परत थोडासा शिजवून घेणार आहे। खूप छान अशी चव येते। हे पहा, इथे आता दूध हे व्यवस्थित आटलं गेलेलं आहे आणि इथे हा रताळ्याचा हलवा तयार झालेला आहे। खूप छान असा होतो, ट्राय करून नक्की बघा। इथे हा हलवा तयार आहे। सकाळी सकाळीच हा मी हलवा बनवत आहे, कारण मला सासऱ्यांचा माझ्या डब्बा द्यायचा आहे, कारण आज एकादशी आहे, म्हणून थोडीशी खिचडी पण केलेली आहे आणि त्यासोबत गोड म्हणून हा रताळ्याचा किस बनवलेला आहे, म्हणजेच हलवा केलेला आहे। खिचडीसोबत हा रताळ्याचा हलवा खूप छान असा लागतो, करून पहा नक्की एकदा। उपवासाला नाही तर नेहमी, म्हणजे तुम्हाला जेव्हा बाजारात रताळी मिळतील त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी या रताळ्याच्या बनवा, कारण रताळे ही खूप पौष्टिक असे असतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।